एनआयएच्या टीमने अमरावतीमधनं एका युवकाला ताब्यात घेतलंय। अमरावती शहरातल्या छायानगरमधून रात्री उशिरा या युवकाला ताब्यात घेण्यात आलंय। एनआयए टीम अमरावती शहरासह 17 ठिकाणी छापे टाकून अनेकांना ताब्यात घेतेय असं या माहितीतनं समजतंय। अमरावती शहरातील एक युवकाला सुद्धा रात्री ताब्यात घेतलंय आणि हा युवक 35 वर्षांचा आहे। राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये त्या युवकाची चौकशी सध्या एनआयए टीमकडनं सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार हा अमरावतीचा युवक पाकिस्तानमधल्या संघटनेच्या संपर्कात असल्याचं कळतंय। त्यामुळे अतिशय महत्त्वाच्या अशा घडामोडी सध्या अमरावतीमध्ये घडतायत। या संदर्भात आपण अधिक सविस्तर माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी प्रणय निर्बाण आपल्या सोबत आहेत। प्रणय, अमरावतीचा युवक पाकिस्तानमधल्या संघटनेच्या संपर्कात आहे अशी माहिती मिळते, आणखीन काय डिटेल्स आहेत? पूर्वी हा जो युवक आहे हा 35 वर्षीय युवक आहे। हा अमरावतीमध्ये राहतो आणि विशेष म्हणजे अमरावती शहरातील जो छायानगर परिसर आहे त्या छायानगर परिसरामध्ये हा युवक आहे आणि मागील 6 महिन्यापासून जी पाकिस्तानमधली जी संघटना आहे त्या संघटनेमध्ये हा संपर्कात आहे। अनेक वेळा याचे कॉल तिकडून आलेले आहे आणि हा युवक सुद्धा तिकडे पाकिस्तानमध्ये कॉल करत होता अशी आपल्याला प्राथमिक सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे। आणि रात्री उशिरा एनआयएची टीम अमरावतीमध्ये दाखल झाली आणि रात्री याला ताब्यात घेतलेलं आहे आणि याला अमरावती शहरातील राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये या युवकाला घेऊन आलेले आणि त्याची चौकशी करताय। आता त्याच्या घरून एनआयएच्या टीमने काय काय घेतलेलं आहे ताब्यात याची माहिती अजून मिळालेली नाही आणि हा युवक नेमका अमरावती शहरामध्ये करतो काय याची सुद्धा प्राथमिक माहिती अजून मिळालेली नाही। थोड्या वेळात त्याची माहिती आपल्याला नक्कीच मिळेल, परंतु अतिशय गंभीर प्रकरण आहे हा, कारण पाकिस्तानच्या संघटनेशी हा युवक मागील 6 महिन्यापासून संपर्कात होता अशी आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे। आता याला रात्री ताब्यात घेतलं। आता आज एनआयएची टीम अजून कोणाकोणाला ताब्यात घेईल आणि याचे संबंध कोणाकोणासोबत होते शहरात सुद्धा आणि इतर ठिकाणी सुद्धा अशी सुद्धा आता माहिती आपल्याला काही वेळाने कळेल। पूर्वी प्रणय, या खुलास्यांवरती आपण लक्ष ठेवून राहा। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।